भीमा नदीत 25,000 क्युसेक विसर्गानं पाणी सोडण्यास सुरुवात झालेली आहे। अजूनही उजनी धरणामध्ये तब्बल 65,000 क्युसेकनं विसर्ग सुरू आहे। भीमा नदीची पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे। तर या पार्श्वभूमीवरती जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी वारकरी आणि भाविकांना रात्री त्याचबरोबर पहाटे नदीपात्रामध्ये जाणं टाळण्याचं आवाहन केलंय। त्याबरोबरच प्रशासनानं नदीकाठच्या सगळ्याच गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय। सर्वप्रथम आम्ही नीरा घाटातून जवळपास 21,000 क्युसेक्स प्रमाणे आम्ही विसर्ग केलं होतं। तो आता बऱ्यापैकी कमी झालेली आहेत। आता उजनीतून आता जवळपास 20,000 क्युसेक्स प्रमाणे आता विसर्ग चालू झालेले आहे। मी सर्व सोलापूरकरांना मी आवाहन करेन की तुम्ही नदीमध्ये जाण्याचे प्रमाण कमी करा आणि काळजी घ्या आणि आता विसर्ग वाढणार आहे त्यामुळे तुम्ही सर्वांनी काळजी घ्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।